असणारी मंडळी, नक्कीच आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका. मस्त असं छान निघालो. सोमवार आहे, सोमवारच्या बाजारला, म्हणजे आमच्या कर्जतचा बाजार असतो. गावामध्ये पण असतो आमच्या बाजार, पण थोडंसं काम होतं त्याच्यामुळे निघालो होतो. म्हणलं चला काम पण होईल आणि बाजार पण होईल. इकडं पहा, तुरीचा जवळजवळ 9 ते 10 एकराचा प्लॉट आहे हा. इतकी छान तूर आलेली, ड्रीप करून एकच नंबर. मस्त अशी शेती केलेली या की त्याच्याकडं पाहावंच असं वाटत होतं. रस्त्याने जाताना ना इतकं पाहावं की प्रमाणच नाही, इतकं पाहावं. खरोखरच शेती केली तर अशी करावा, काहीतरी त्या गोष्टीचं चीज झालं पाहिजे. म्हणजे कसं येणारा जाणाराने आवर्जून ती गोष्ट पाहितली पाहिजे. बाबा खरंच एकच नंबर आहे ह्यांची शेती, असं कुठंतरी म्हणलं पाहिजे माणसाने. मस्त असं छान रम्य वातावरण झालेलं आहे, हिरवं चौकडं मस्त छान वाटत होतं. पाऊस नाही, पावसाने तर भरपूर असं अवघड केलंय सर्वच लोकांचं. म्हणजे बेकार परिस्थित्या झाल्यात आता सध्याला. आणि कसं आता जे धानं आहेत ना आपले, ते पूर्णपणे माना टाकून द्यायला लागले. ज्यांना पाणी आहे ते देते व, पण सर्वच असे भरपूर जण नाहीत की समद्यांनाच पाणी आहे असं बिलकुलच नाही. त्याच्यामुळे खरोखरच सर्व निसर्गाला सुद्धा पावसाची भरपूर अशी गरज आहे. आणि तुमच्या दाजींचं चाललंय इकडं गाडी चालवायचं, माझं चाललंय शूट करायचं. म्हटलं चला थोडंफार शूट करत तुम्हाला पण दाखवा. इकडलं आमची इकडलं कसं काय वातावरण आहे. त्याच्या इकडलं ज्याचं त्याचं वातावरण वेगवेगळं असतं. आणि ही आहे आपला जो आपल्याला स्वतः म्हणजे म्हणायचं इकडं केनेलला पाणी येतं, कुकडीचं पाणी थोडक्यात म्हणायचं. ते कुकडीचं पाणी आपल्याला हितनं येतं. बरोबर तुम्हाला सांगते, आता 15 ते 3 आठवडं होत आलं आपल्याला पाणी सुटलेलं. आता पूर्ण आटलंय, एक टिपका सुद्धा राहिला नाही. उगं थोडं म्हणायला पाणी राहिलंय, इतकी जमिनीला सोपं नाही. बरं ती पाणी तरी किती दिवस पुरत असतं, थोड्याच दिवस, लय दिवस नसतं. आणि बघा इकडं मस्त असं छान जंगल आहे, त्याच्यामध्ये इतकं छान वातावरण आणि इतका शो केलाय ना, एकच नंबर. पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे, आतमध्ये जनावर जाऊ नयेत आणि चारा खाऊ नये म्हणून मस्त असं छान वातावरण झालेलं आहे आणि मस्त पिके वाटते. चला आता घरी डायरेक्ट पाहूया. आलोत बाजारवरनं, मस्त असा बाजार आणलेला या. काय गावामध्ये पण आपल्या बाजार भरतो, पण जरा थोडंसं काम होतं त्याच्यामुळं गेलो होतो तर कामासाठी. म्हणलं चला आता कामासाठी जायचंय म्हणलं. गेल्याच्या नंतर बाजार पण घेऊन येऊ. थोडासा किराणा पण आणायचा होता, थोडासा किराणा पण आणू म्हणलं. बघा इकडं आणि शिमला मिरची, अद्रक दिसतंय का ताडी. ते तर इतके बी स्वस्त होते ना, 10 रुपये किलो होते टमाटे. इतके स्वस्त आहेत टमाटे. इकडे बघा, इकडं डुबळी, टमाटा, बटाटे ना आता 20 रुपये किलो झाले. तर बटाटा तर इतका उतारलाय ना, सांगायचोच ना, इतका स्वस्त झालाय. आणि टमाटे 10 रुपये किलो होते, डुबळी 10 रुपये पावशर, तुम्हाला सांगते वांगे 10 रुपये पावशर, कारले 10 रुपये पावशर, हिरवी मिरची पण 10 रुपये पावशर. लय मोठी या. भेंडी ही मोठाली आणली दह्यातली मिरची शिजवण्यासाठी. आता संध्याकाळी दाखवते मी तुम्हाला कशी काय शिजवतो. काय आम्ही दह्यातली मिरची शिजवली ना 2-3 दिवस जाते. आणि काय होतं, मोठाली आणली ही तिखट नसती म्हणून. दह्यातली मिरची ना तिखट मिरची खाऊ वाटाना, त्या दिवशी शिजवली होती पण भरपूर अशी तिखट होती. त्याच्यामुळे काय मग ही केलं, खाऊ वाटली नाही. आणि ही कोबी फ्लावर हे समजा मस्त काय असतं ह्या दिवसात, जरा भीती असते आळ्यांची. पण चला वापरून घेऊन, चांगले वापरल्याच्या नंतर छान लागते भाजी खायला. ही आमच्या दाद्याला जास्त आवडती. आणि भेंडी 10 रुपयाच्या अर्धा किलो. भेंडीचा किती उतारलं, इतका भाजीपाला उतारलाय ना प्रमाणाच्या बाहेर. आपले तर पण आहेत भेंड्या. मला वाटतं आता 2-3 दिवसांनी भेंड्या निघतील, खायला सुरू होतील. ते आणला कॅमलचा साबू, शेंगदाणे आणलेत. हे तुमच्या दाजींचा आवडतं पदार्थ आहे, फुटाणे. उपास आहे पण आज. हा, आणि थोडस खारीक आणि थोडं खोबरं आणलंय. आलं घरामध्ये नव्हतं, लागत ही खारीक आणि खोबरं. आणलंय. आणून कुणी अद्रक पण आणले, सांगितलं ना, कुणी खात नाही. हा ताटाचा चहापुडा, आम्ही हो चहापुडा वापरतो बघा. ताटाचा चहापुडा असतो आमच्याकडं. आणि ताटाचा खरंच म्हणजे जुनी क्वालिटी, ही जुने लोक, मला तर जसं कळतंय ना तसं आमच्या इथं हाच चहापुडा होता. महाराष्ट्रापासून आम्ही ताटाचा चहापत्ती हीच वापरत होतो. आणि दुसरा मला चहा पण आवडत
आवडत नाही, दुसऱ्याचं आम्ही पीत पण नाही. तर केळी आणली, आज उपवास आहे. डाळी आणलं होतं पण खाल्लं काय, आता थोडंच राहिलंय. काकडी आणली. आणि मेन माझी ही गोष्ट नव्हती आम्हाला, ही गोष्ट म्हणजे आरसा. अयो काय सांगावा, लय अवघड होतं. जवळजवळ 2-3 महिने झाला आरसा नाही. गाडीच्या आरशात बघते, त्याच्या आरशात बघते, आरसा नव्हता. आणि आज मेन म्हणजे ही घरात आलं, ही लय महत्वाचं आहे आणि लय आनंदाचं आहे. आरसा टिकत नाही, टिकूनच देत नाही. ताडीच नको लावत असं, ताडी शांत राहा. इकडा नाही दिसत, इकडा मी तुझ्याकडे धरलाय. मेन म्हणजे ना, खरं सांगते, आरसा मला कसल्या टिकत नाही. पोरं जिकडं पडेल ना तिकडं लगेच डायरेक्ट पाय देऊन मोकळं होत्यात. लगेच पाय द्यायचा आणि मोकळं व्हायचं. त्याच्यामुळे म्हणलं चला आता 2 घ्यायचे. डायरेक्ट 2 घेतले म्हणजे ना बंद नाही. थांब की जरा, लय लय कठाळा येतो लगेच. थांब थांब थांब, पण थोडा वेळ नको का ग ताडे, बोलतय ना माणूस. बोलल्याच्या नंतर जरा बरं वाटतं माणसाला. पण आरसा नाही लावा तसा पोरे, असा फोटो काढायचा. बघा आता, चला आणि इकडं मस्तपैकी अशी दह्यातली मिरची करायची. त्याच्यासाठी मिरची अशी बारीक करून घेतलेली. इकडं मांडलंय तेल तापण्यासाठी. बघा आता ही मिरची ना तेलामध्ये टाकायची आणि नक्कीच अशी मिरची करून पहा. खरोखरच इतकी बी छान लागते ना खाण्यासाठी. आणि ही 4-5 दिवस राहते, त्याच्यामुळे तर काय नो टेन्शन नाही. अशी खरोखरच नक्की एकदा ट्रायल करा. इकडं मांडलाय चहा, इकडं मांडली करायला मिरची. मीठ टाकून घेते म्हणजे ठसका उठायचा नाही, नाहीतर भरपूर असा ठसका उठन लगेच. परतून घ्यायचे मस्त चांगली बराच वेळ. भरपूर ठसका उठलाय. लय पण तिखट नाही, बिन तिखटाची मिरची आणली मी. का तर दह्यातली मिरची ही 2-3 दिवस 2-3 दिवस राहायला जाते, त्याच्यामुळं जरा जास्त आणली. आणि केली पण जास्तच, काय थोडी थोडी सारखीच करायची. जितकी मुरण ना तितकी छान लागते खायला. जेवढी मुरण तेवढी एकच नंबर लागते. मिरची मिरची काय जळलं म्हणते तर नाही तर अण्णा आलेले तर बसलेत त्यांच्यासोबत. त्यांच्या चालल्यात दोघांचा मोबाईल बघायचं काम. तर म्हणलं दिवस आहे तवरच लवकर उरकून घ्यावा. इकडं मस्त वांगे पण घेतलेत. असे वांग्याची भाजी करावं म्हणलं. दाजींना सोमवार आहे, मला एकादशी, मी काय सोडणार नाही, पण त्यांना सोडायची आहे ना. आता का मस्तपैकी छानपैकी असं दही घेते घालून. बघा असं दही टाकले आता. आता बराच वेळ थोडी शिजून द्यायची. मीठ तर घातलेलं आहे, अजून थोडंसं टाकते. आळणी असल्या मग जास्त तिखट लागते. आता थोड्या वेळ शिजून घ्यायची चांगली दह्याच्या पाण्यामध्ये. आणि मग नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. तुमच्या दाजींना समजा जास्त ही मिरची आवडते. पहिलं जुनं खाद्य आहे त्यांचं. मेन म्हणजे जुनी माणसं भरपूर असं ही दह्यातली मिरची शिजवायचे आणि बरेच दिवस खायचे. त्याच्यासाठी त्यांना पण ही मिरची खरोखर खूप आवडते. आणि एक हाटून वांग एक भरपूर आवडतं. पण आता हाटून वांग काय करणार नाही, चिंच घालून मस्त असं वांग लागतं. पण आता वांग करायला हाटून वांग वेळ पण नाही. आता ही पण आंबट ती पण आंबट नको म्हणलं, त्याच्यामुळे ना. चला आता मिरची बघा मस्त अशी शिजती. तुम्ही ही मिरची ना नवरात्रामध्ये पण उपवासाला आहे ना अशी करून खाऊ शकता. का तर बरेच दिवस राहिल्या जाते आणि नवरात्रात ही खाण्यासाठी पण चांगली. हो का, शेंगदाण्याचा कूट घेतलाय, जरा आबट दोबट घेतलाय. का तर म्हणजे पाणी वसून घेतलं जातं आबट दोबट. आणि जरा जास्त शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर मिरची खायला पण चांगली लागते.
त्याच्यामुळे थोडासा जास्त शेंगदाण्याचा कूट मी घातलेला आहे. आणि जितकी शिळी होईल तू खायला टेस्ट लागते ही जी. ज्यांनी केली त्यांनी खरं कमेंटमध्ये सांगा. कुणी खाल्ली आणि कोण करतं अशी मिरची नक्कीच सांगा. एकदा सुक्की पण छान मस्त अशी दह्यातली भेंडी पण तुम्हाला करून दाखवणार आहे मी. तर वेळात वेळ काढून तुमच्या सर्वांसाठी नक्कीच. दह्यातली भेंडी पण अशी सुक्की असते, पातळ पण असते, सुक्की पण असते. पण सुक्की बनवून दावणार म्हणजे दावणार तुमच्यासाठी सर्वांसाठी वेळात वेळ काढून. चला आता झालं या.